बीट हातात आले की बीटाचे काही जर वेगवेगळे प्रकार करावेसे वाटतात, तर त्यासाठी 4 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडासा ओवा घातला आणि थोडंसं मोहनासाठी तेल घातलं 1-2 चमचे. ते छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये तयार केलेली बीटाची पेस्ट घातली. आणि आता मी रवा भिजत टाकला होता 1 कप पाण्यामध्ये, तर तो रव्याचं पाणी त्यामध्ये घातलं. ह्यामध्ये डायरेक्ट रवासुद्धा तुम्ही घालू शकता. थोडंसं पातळ त्याचं कणिक तयार करावे लागते आणि 1 तासभर तर चांगलं भिजायला पाहिजे. रवा छान भिजतो त्यामध्ये. तर मला पटकन करायचं होतं त्यामुळे पाण्यात रवा भिजवून घेतला. आता ह्या पद्धतीने ही कणिक मळून घेतली. आणि अगदी 10 मिनटं हे मी भिजत ठेवणार आहे, 10 ते 15 मिनटं. आता 15 मिनटं झालेत. कणिक छान तयार झाल्या, मऊ रवा चांगला फुलला आहे. आणि गव्हाच्या पिठावर लाटून छानशी अशी त्याची पोळी लाटून घेऊया. मी सांगायचं विसरले, ह्यामध्ये ओव्याबरोबर मीठ पण घातले मळत असताना. आता तुपामध्ये थोडंसंच मी तांदळाचं पीठ टाकून ही अशी पेस्ट तयार केलेली आहे. ती सगळी पेस्ट लावून घेऊया. अशी पातळच पेस्ट केलेली आहे. ही सगळी त्या चपातीला लावून घ्यायची. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी मैदा घेतला तरी चालतोय, पण शक्यतो तांदळाचं पीठ घ्यायचं कारण त्यानं कुरकुरीत होतं जास्त. आता वरून थोडंसं पीठ घातलं करून आणि आता त्याचा रोल बनवायचा. आता छान हा घट्ट असा रोल तयार केला. आणि परत त्याचा अशा पद्धतीने गोळा तयार केला. आता पिठात बुडून परत हे लाटून घ्यायचं. हे एवढं व्याप का केलं तर ह्याचे लेयर तयार होतात छानसे. लेयर तयार होण्यासाठी हे केलेलं आहे. थोडंसं पातळ असं लाटून घ्यायचं. आता हे या पद्धतीने एवढी पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आणि त्याला चौकोनी आकार द्यायचा. किती छान पोळी तयार झाली बघा. आणि तुमच्या पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्या. चौकोनी, उभे, मी उभे कट केलेत.
आणि तेल गरम झाले. गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचं. थोडंसं गॅस मंद ठेवायचं तेल गरम झालं की. किती छान कलर आलाय बघा, नैसर्गिक कलर. कलरफुल असल्यामुळे मुलांना खूप आवडते खायला आणि पौष्टिक पण आहे, कारण यात गव्हाचं पीठ आहे. छान आपल्या मटरी ह्या तयार आहेत. ह्या बीटच्या तयार केलेल्या मटरी खायला खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी लागतात. चहा बरोबर खावा, दह्याबरोबर खावा, खूप छान लागतात. तुम्हाला आवाज करून दाखवते. आवाज होतोय बघा त्याचा. अगदी कुरकुरीत झालेत. तुम्ही निश्चित ट्राय करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचा परत एकदा आवाज ऐका. अगदी कुरकुरीत, आवाजावरूनच कळतंय.